Hello students, welcome to once again in video lecture. According to John Van Bruck, good manners and soft words have brought many difficulty things to pass. As the same, today we are going to learn on saying please, essay written by A.G. Gardiner. Before we learn about on saying please, let us learn about life and literary career of A.G. Gardiner. Full name of A.G. Gardiner's Alfred George Gardiner. Period of 1865 to 1946. He was born in 1865 and he started his literary career as a journalist and appointed editor of the Daily News in London. Alpha of the Plough, his pen name, and his essays such as The Pillars of Society, Pebbles on the Shore, Many Furrows and Leaves in the Wind are some of his best known writing. His essays shows that highly cultured author. And then on saying please, in his essay, A.G. Gardiner enhanced on the values of good manners in social life and focuses the importance of courtesy and politeness in our daily life. In this essay on saying please, there are many themes in this essay. In first theme, importance of courtesy and politeness, and second important theme, value of manners. In this essay, there are three main characters. Character first, liftman, city office workman, then bus conductor who is the polite speaker, and then number third, A.G. Gardiner self there. Whole story setting in a city office and city bus. Let us start on saying please by A.G. Gardiner. In a first paragraph, the young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. या पहिल्या सेंटेन्समध्ये आपल्याला ऑन द सेइंग प्लीज सांगितलं जातं. यामध्ये लिफ्टमॅन अँड पॅसेंजर या दोघांमध्ये दोघांमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि यामध्ये द यंग लिफ्टमॅन आहे या सिटी ऑफिसमधील यांनी या पॅसेंजरला लिफ्टमधून खाली फेकून दिलेलं आहे आणि त्यामुळे नेक्स्ट मॉर्निंगला त्याच्यावर एक गुन्हा दाखल झालेला आहे. ऑफेन्स मीन्स गुन्हा दाखल करणे आणि त्याचं कारण काय आहे ते आपण नेक्स्ट बघूया. तर इट वॉज क्वेश्चन ऑफ प्लीज. तर इथं कारण काय होतं तर क्वेश्चन ऑफ प्लीज. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज and this concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. तर या ठिकाणी जी कॉम्प्लिनंट आहे लिफ्टमॅन आहे, लिफ्टमॅनला फक्त जो पॅसेंजर आहे एंट्री करतो लिफ्टमध्ये हे फक्त टॉप म्हणलं गेलेलं आहे. तर या ठिकाणी त्या लिफ्टमॅनला अपेक्षित काय आहे तर लिफ्टमॅन डिमांडेड. तर त्यांना अपेक्षित काय होतं की ह्या ठिकाणी टॉप प्लीज म्हणजे प्लीज हा शब्द यायला हवा होता किंवा हा वापरायला हवा होता आणि यामुळं काय झालेलं आहे की हा शब्द वापरण्यासाठी त्या पॅसेंजरनं रिफ्यूज केलं, नकार दिला आणि त्यामुळं काय केलेलं हरल म्हणजे म्हणून लिफ्टमॅननं रागाच्या भरामध्ये त्या लिफ्टमॅननं त्या लिफ्टमध्ये येणाऱ्या पॅसेंजरला फेकून दिलेलं आहे. आणि त्यानंतर This, of course, was carrying a comment on the manners too far. आणि त्यानंतर बऱ्याच लोकांकडून त्या विषयावर बऱ्याच विविध प्रकारच्या कमेंट आल्या गेल्या. बऱ्याच जणांनी आपली वेगवेगळी मतं त्यावर मांडली गेलेली आहे. म्हणजे का त्या लिफ्टमॅननं त्या पॅसेंजरला लिफ्टमधून बाहेर फेकून दिलं. त्यानंतर पुढं डिस्कर्सी इज नॉट
a legal offense. Discourtesy is not a legal offense and it does not excuse assault and battery. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, डिस्कर्सी अशिष्टाचार, म्हणजे अशिष्टाचार हा कायदेशीर गुन्हा होत नाही आहे. अँड इट डज नॉट एक्सक्यूज असल्ट अँड बॅटरी. असल्ट एखाद्यावर आपण अटॅक करणं, असल्ट अटॅक करणं, अँड बॅटरी व्हायलन्स म्हणतो आपण, हिंसा करणं. तर ह्या ठिकाणी एखाद्यानं अशिष्टाचार किंवा त्यामध्ये कुठलंही मॅनर्स एटिकल्स यूज न करता जर बिहेव केलं तर त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा लीगल ऑफेन्स नाही आहे. परंतु जर एखाद्याने एका व्यक्तीवर अटॅक केला, एखाद्याला हिंसा झाली, तर त्यामध्ये आपल्याला हा कायदा लॉ आपल्याला हेल्प करतो. म्हणजे डिस्कर्सी इज अ नॉट लीगल ऑफेन्स अँड इट डज नॉट एक्सक्यूज असल्ट अँड बॅटरी. आणि या ठिकाणी सुद्धा काय झालेलं असतं, तर त्या लिफ्टमॅनला जो पॅसेंजर आहे त्यानं प्लीज स्टॉप हा शिष्टाचार वापरलेला नसतो. म्हणूनच त्या पॅसेंजरला त्या पॅसेंजरचा त्या लिफ्टमॅनला राग येतो. आणि त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं आहे, इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन, द लॉ विल ॲक्यूट मी, अँड इफ आय एम फिजिकली असल्टेड इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स. तर या ठिकाणी एक उदाहरण दिले, बर्गलर जेव्हा घरफोड्या करणारी व्यक्ती आहे, घरामध्ये येऊन बरंच काय ब्रिक्स मोडतोड करते आणि त्यावेळेला मी जर नॉक हिम डाऊन, त्याला मी खाली पाडलं गेलं, तर लॉ काय करतो, द लॉ विल ॲक्यूट मी, त्यावेळेला मी तो हेल्प करतो, ॲक्यूट करतो, मला मदत करतो. अँड इफ आय एम फिजिकली असल्टेड इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स. रिटॅलिएट म्हणजे आपल्याला सेल्फ प्रोटेक्शन करण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला हा कायदा इथं परमिशन किंवा परमिट देतो. आपल्यावर एखादा फिजिकली असल्ट होत असेल, शारीरिक हिंसा होत असेल, एखादा अटॅक होत असेल, तर त्यापासून आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी कायदा आपल्याला ह्या ठिकाणी मदत करते. इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड माय assailant have broken quite definite commands of the law. आता या ठिकाणी बर्गलरने जर अशा प्रकारचं कुठलाही गुन्हा केला किंवा अशा प्रकारची कृती केली, त्यावर कायदा त्यावर गुन्हा दाखल करू शकतो. बट नो लीगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट द बॅड मॅनर्स or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. परंतु कुठल्याही कायद्यामध्ये एखाद्या व्यक्ती बॅड मॅनर्सनं बिहेव करत असेल, अशिष्टाचारी वागत असेल, त्याच्या वागण्यामध्ये कुठलंही कडसी दिसत नाही आहे, पोलाइटनेस दिसत नाही आहे, एटिकेट्स नाही आहेत, पण त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं लॉ नाही आहे, कुठल्याही प्रकारचा लॉ सँक्शन झालेला नाही आहे. परंतु एखाद्या व्यक्तीला जर फिजिकली असल्ट झाला, फिजिकली एखादी हिंसा झाली, तर त्यावर कायदा आहे. इथं आपल्याला ऑथर, लेखक इथं या ठिकाणी आपल्याला सांगतात. पुढे जाऊन ते सांगतात, अँड आवर सिम्पॅथी विथ द लिफ्टमॅन वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. इथं जी सिम्पॅथी आहे आपण लिफ्टमॅनबद्दल दाखवतो आपण, आणि वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल, आणि ह्यासाठी कुठेतर लॉ असला गेला पाहिजे. इट वूड नेव्हर डू इफ वी वेअर ॲट अ लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स बिकॉज वी डिड नॉट लाईक दिअर बिहेवियर ऑर द टोन ऑफ दिअर व्हॉइसेस ऑर द स्कॉल ऑन दिअर फेसेस. तर या ठिकाणी आपल्याला गार्डिनर सांगतात, तर या ठिकाणी आपल्याला जर लिबर्टी, इट वूड नेव्हर डू इफ वी ॲट अ लिबर्टी, जर आपल्याला इथं स्वातंत्र्य दिलं, जर अशा व्यक्तीने कुठल्याही प्रकारचं असं बिहेव केलं, तर टू बॉक्स, तर आपण त्याला बॉक्स म्हणजे आपल्या फिस्ट, मुठीने आपण त्याला त्याच्या तोंडावर, शरीरावर आपण बुक्के मारू शकतो. आणि असं झालं तर बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर, जर आपल्याला एखाद्या व्यक्तीचं बिहेवियर, वर्तणूक नाही आवडली, किंवा द टोन ऑफ देअर व्हॉइसेस, त्याच्या आवाजामधला जो चढउतार आहे किंवा तो ज्या पद्धतीनं त्याच्या अटर्स आहेत ते आपल्याला आवडले नाही, म्हणून
द स्कॉल ऑन देअर फेसेस. स्कॉल, SCOL, स्कॉल मीन्स अँगर. एखाद्या व्यक्तीवर त्याच्या चेहऱ्यावर सतत राग आहे, हे आपल्याला आवडत नाही आहे. म्हणून जर आपण त्याला ठोसे देत बसलो, आपल्यानं त्याचं जर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर काय होईल पुढं ते सांगतात. आवर फिस्ट वुड नेव्हर बी इडल अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ द ब्लड ऑल डे. असं जर घडलं गेलं तर समाजामध्ये काय होईल, तर सगळे गटर्स जे आहेत ते गटर्स ब्लड, रक्ताने भरून वाहतील, जर व्यक्तींना त्यामध्ये जर फ्रीडम, स्वातंत्र्य दिलं गेलं तरी. आपल्याला या पहिल्या पॅरेग्राफमध्ये इथं लिफ्टमॅन अँड पॅसेंजर या दोघांमधला एक प्रसंग आपल्याला इथं प्रेझेंट केलेला आहे. आणि या ठिकाणी पॅसेंजरनं लिफ्टमॅनला नुसतं टॉप म्हटलं, प्लीज म्हणलेलं नाही आहे. आणि यामुळं लिफ्टमॅनच्या मनावर कोणत्या प्रकारचा परिणाम होतो किंवा त्याला कोणता त्रास होतो, त्यावर त्यानं नेमकी कोणती कृती केली हे आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमध्ये इथं सांगितलेलं आहे.